नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण नेहमी चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी तर खातोच, तर तसंच आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी आणि एकदम कमी क्वांटिटीसाठी 2 ते 3 माणसांसाठी बनवणार आहोत। तर आज ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे अगदी कमी क्वांटिटीमध्ये। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। ह्यासाठी मी घेतलेले आहेत बासमती तांदूळ, दावत बासमती तांदूळ घेतलेला आहे। ते मी घेतलेला आहे 250 ग्राम। हा जो दावत बासमती तांदूळ आहे तो अगदी पुलावसाठी किंवा बिर्याणीसाठी एकदम उत्तम आहे आणि खूप छान बनतो हा बनल्यानंतर। फक्त आता हे आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। पाण्याने पहिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2-3 वेळा आणि मग भिजत ठेवायचं आहे। इथे मी सगळे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत। मटार घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे, घेवडा घेतलेला आहे आणि मग आपण याच्यात दही टाकणार आहोत। अद्रक, लसूण आणि मिरची, हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे ती टाकणार आहोत आपण 2 टेबलस्पून। ह्याच्यामध्ये मी गरम मसाला म्हणजे बिर्याणी मसाला तयार केला तो मी टाकणार आहे 1 टेबलस्पून। लाल मिरची पावडर टाकणार आहोत 1 टेबलस्पून। हळद पावडर टाकणार आहोत अर्धा चम्मच आणि धणा पावडर टाकणार आहोत 3/4 चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि आपल्याला इथे जिरा पावडर पण टाकायची आहे अर्धा चम्मच। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया। चम्मचने तर व्यवस्थित होणार नाही, आपण हातानेच मिक्स करूया आणि मग थोडासा आपण 2 टेबलस्पून ऑइल टाकणार आहोत। याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळे हे जिन्नस आणि मग आपण याच्यामध्ये ऑइल टाकून मग मिक्स करून हे आपल्याला ठेवायचं आहे। किमान अर्ध्या तासासाठी किंवा 1 तासासाठी ठेवलं तरी चालेल। हे असं मिक्स करून प्रॉपरली घ्यायचं आणि मग आपल्याला ठेवायचं आहे अर्धा-1 तासासाठी तरी ठेवायचं आहे आपल्याला। आणि मग इथे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करत। त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकले आहे, जिरा, चक्रीफूल, हिरवी इलायची, तेजपत्ता, लवंग टाकलेली आहे, दालचिनी टाकलेली आहे, काळी मिरी टाकलेली आहे आणि काळी इलायची टाकलेली आहे, लिंबू टाकलेला आहे आणि मग आपण याच्यामध्ये थोडंसं 1 टेबलस्पून घी टाकणार आहोत जेणेकरून आपला राईस एकदम प्रॉपरली सेपरेट होतो आणि तांदळाचा टेक्स्चर पण छान येतो। आणि हे तांदूळ आपल्याला किती 75 to 80% शिजवायचं आहे, जास्त पण आपल्याला शिजवायचं नाही। बाकीचा आपला बिर्याणी आपण लेयर देऊ तेव्हा त्याच्यामध्ये शिजला जातो प्रॉपरली। आता इथे उकळी आलेली आहे तांदळाला, हे तुम्ही पाहू शकता। तांदूळ कसा एकदम सेपरेट झालेला आणि प्रॉपर असा 75 to 80% आपला शिजलेला आहे तांदूळ। आता हे आपण चाळणीत काढून घेऊया। हे सगळे तेजपत्ता आणि हे लवंग, दालचिनी वगैरे आपल्याला काढून घ्यायचं आहे। लिंबू वगैरे सेपरेट करून घ्यायचं आहे, काढून टाकून द्यायचं आहे आणि हे आपण आता चाळणीत काढून घेणार आहोत तांदूळ, जेणेकरून आपलं पाणी सगळं चाळणीतून ऑब्झर्व होईल, म्हणजे निघून जाईल सगळं पाणी। अशा चाळणीमध्ये काढून घेतलं ती बेटरच असतं, मग ते पाणी सगळं निघून जातो। तोपर्यंत आपण गॅसवरती पातेले ठेवणार आहोत। पातेल्यामध्ये तेल टाकणार आहोत 3 टेबलस्पून आणि आपलं पनीर जो घेतला आहे पनीर आपण फ्राय करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये पनीर मी इथे 150 ग्राम घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित थोडं लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आणि मग हे फ्राय झाल्यानंतर आपण हे वेगळे सेपरेट करणार आहोत, सेपरेटली काढून घेणार आहोत। हे व्यवस्थित झालेलं आहे। आता इथे थोडंसं लालसर झालेलं आहे बस, मग आपल्याला हे वेगळं करायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जी आपण ग्रेव्ही रेडी करून ठेवली 1 तास झाला आहे त्याला, आता हे याच्यामध्ये ॲड जेवढी आपण ठेवणार अर्धा-1 तास तेवढं चांगलं असतं, मग ती टेस्ट अजून वाढते आपल्या बिर्याणीला। 1 तास ठेवलं तर खूपच अतिउत्तम, तर ते टेस्ट अजून वाढते बिर्याणीची। आता हे याच्यामध्ये
व्यवस्थित ग्रेव्ही टाकल्यानंतर हलवून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे पनीर फ्राय केले ते टाकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये फ्राय केलेला ऑनियन पण टाकणार आहोत। जे मी फ्राय केलेला ऑनियन मी ऑलरेडी करून ठेवते, मग बाकी लास्ट मिनिटला मग घाई गडबड होऊ नये म्हणून हे रेडीच असतं। आणि टॅमॅटो टाकणार आहोत। टॅमॅटो मी एक मोठा साईजचा घेतलेला आहे, तो उभा चिरून घेतलेला आहे। हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत, मीठ टाकणार आहोत चवीनुसार, पाणी आणि हिरवी मिरची टाकणार आहोत 2। पाणी आपल्याला एकदम थोडं घ्यायचं, जे आपण ग्रेव्ही रेडी केलेली ना त्याच मसाला त्याला चिटकलेला असतो ना त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत, अर्धा ग्लास असं थोडंसं। आणि मग हे आता थोडं शिजायला ठेवूया 10 मिनटासाठी। आणि हे पाणी थोडंसं कमी झालं की मग ह्याच्यामध्ये आपण आपली बिर्याणी जे तांदूळ आपण शिजवून ठेवलेला आहे ना त्यातलं पाणी आपला सेपरेट झाला असेल तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। पाणी याच्यामध्ये थोडंसं आहे आणि थोडे व्हेजिटेबल्स पण कच्चे वाटते, तर थोडीशी शिजवून घेऊया, थोडा टाईम 5 मिनटं अजून ठेवूया। आता इथे शिजलेलं आहे बघा, पाणी पण ऑब्झर्व झालेलं आहे आणि व्हेजिटेबल्स पण शिजलेत। आता हा आपला राईसमधलं पाणी पण निघालेलं आहे तांदळामधला पूर्ण, बघा तांदूळ कसा एकदम सुटसुटीत झालेला आहे। असाच तांदूळ आपल्याला बिर्याणीसाठी पाहिजे असतो। हे आपण सगळं असं मिक्स टाकून घेणार आहोत, प्रॉपरली लेयर करून घेणार आहोत। आणि मग ह्याच्यामध्ये मी दुधामध्ये केसर टाकून रेडी करून ठेवलं होतं दूध केसर, ते 2 टेबलस्पून टाकणार आहोत। 2 टेबलस्पून आपण घी टाकणार आहोत आणि मग ह्याच्यामध्ये आपण फ्राय ऑनियन टाकणार आहोत, थोडीशी फ्रेश कोथिंबीर स्प्रेड करायची आहे आणि मग हे आपण झाकण लावून ठेवणार आहोत अर्ध्या तासा 25 मिनटं ते अर्ध्या तासासाठी 30 मिनटासाठी। आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी बिर्याणी झालेली आहे, कलर पण किती सुंदर आलेला आहे पाहू शकता तुम्ही, आणि टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे। मंडळी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणि जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि व्हिडिओ शेअर पण करा। बघा तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे, किती छान दिसते बिर्याणी, आणि तांदूळ पण कसं एकदम सेपरेट झालेला आहे, अजिबात तुटलेला नाही आहे। आपण हे कोशिंबीर बरोबर खूपच टेस्टी लागते। आणि आत्तापर्यंत माझा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी, बाय बाय, टेक केअर।